सातारा पंढरपूर महामार्गावर रमलर उभारण्यावर सकारात्मक चर्चा. धट यांच्या प्रयत्नांना यश. सातारा ते पंढरपूर या महामार्गावर म्हसवड पालिका हद्दीत अनेक अपघात होऊन आजवर 40 जणांना आपला जीव गमवावा लागला, तर अनेक जण कायमचे जायबंदी झालेत. यापुढे अपघाताला आळा बसावा याकरता पालिका हद्दीत रस्ते विकास महामंडळानं रमलर उभारावेत अशी मागणी म्हसवडचे नगरसेवक विजय धट यांनी रस्ते विकास महामंडळाच्या विभागीय कार्यकारी अभियंता अश्विनी घोडके व दीपाली पोद्दार यांच्याकडे निवेदनाद्वारे केले. नगरसेवक धट हे पालिका हद्दीत रमलर बसवण्यासाठी फार आक्रमक झाले असून त्यांनी यासाठी शिष्टमंडळ तयार करून थेट रस्ते विकास महामंडळाचे विभागीय कार्यालयात गाठलं. या विभागाचे प्रमुख घोडके व पोद्दार यांना पालिका हद्दीत अपघाताने किती जणांचा जीव गेलाय तर किती जण जखमी झाल्याचा पाढा वाचत या ठिकाणी न्यायालयाच्या आदेशानुसार शहराला जोडणाऱ्या रस्त्यावर रमलर उभारावेत अशी मागणी केली. यावेळी धट यांनी येथील मायनी चौक, शिंगणापूर चौक, एसटी बसस्थानक चौक, चांदणी चौक, सरकारी दवाखाना चौक, माळशिरस चौक, मेरी माता विद्यालय, शिक्षक कॉलनी, रथमार्ग, बायपास रोड आदी ठिकाणी रमलर उभारावेत व या ठिकाणी स्पीड लिमिटचे दिशादर्शक फलक उभारावेत अशी मागणी केली. या मागणीला घोडके व पोद्दार या दोन्ही अधिकाऱ्यांनी सकारात्मकता दर्शवत पालिकेनं सहकार्य करण्याची अपेक्षा केली. त्या धट व त्यांच्या शिष्टमंडळाने यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन देत राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सदर कामी लागेल ती मदत देण्याचे पालिकेला आदेश दिलेत. रस्ते विकास महामंडळानं त्वरित या ठिकाणी भेट देऊन कामाला सुरुवात करावी असं संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात. त्यामुळे लवकरच या कामाला सुरुवात होईल अशी अपेक्षा नगरसेवक धट यांनी व्यक्त केली. या शिष्टमंडळात जयंत ढाले, महेश गायकवाड, निशांत पिसे, पालिका अभियंता चैतन्य देशपांडे आदींचा समावेश होता. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा झाल्यानं व मंत्री गोरे यांच्या पाठिंब्यामुळे हे काम लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. महामंडळाच्या पुणे कार्यालयात आपण भेट दिली व म्हसवड पालिका हद्दीसाठी काही उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांना केलेल्या आहेत. या संदर्भात आपण त्यांना एक निवेदन पण दिले. नेमकी काय मागणी आपण या विभागाकडे केलेली आहे? म्हसवड शहर व म्हसवड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये होत असलेले ॲक्सिडेंट आणि त्यामध्ये मृत्युमुखी पडणारे व कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या लोकांची संख्या आपण म्हसवड पोलीस स्टेशनच्या माध्यमातून मागवून घेतली. तर ती संख्या रस्त्याचं काम चालू झाल्यापासून आज तागायत 40 मयत आणि शेकडो लोक अपघाताने कायमस्वरूपी अपंग झालेले अशी माहिती आम्हाला मिळाली. मध्यंतरीच्या काळामध्ये एक म्हसवडच्या आपल्या धुळदेव या ठिकाणी एक मोठा ॲक्सिडेंट होऊन त्यामध्ये एकाच कुटुंबातील 4 लोक मयत झाली. ती बातमी ज्यावेळेस समजली त्यावेळी या तालुक्याचे लोकप्रतिनिधी व या राज्याचे ग्रामविकास मंत्री सन्माननीय जयकुमार गोरे भाऊ यांनी मुंबई मंत्रालय या ठिकाणी रस्ते विकास महामंडळाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी बैठक लावून त्यांना कडक शब्दामध्ये सूचना दिलेल्या होत्या आणि हे रस्त्याचं काम पूर्ण करून हे होत असलेले वारंवार ॲक्सिडेंट थांबायला पाहिजेत अशा पद्धतीच्या सूचना दिल्या होत्या व संबंधित ठेकेदार व संबंधित लोकांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशाही सूचना दिलेल्या होत्या आणि त्या पद्धतीनं कारवाई सुरू आहे. आज धुळदेव या ठिकाणी काम त्यावेळी सुरू झालं होतं. मध्यंतरी काही कारणास्तव ते काम बंद झालं आणि आत्ताच आपण पहिले मागच्या 1-2 आठवड्यापूर्वी आपल्याच म्हसवड नगर परिषदेचे ठेकेदार असलेले राकेश तिवाटणे हेही त्याच ॲक्सिडेंटला बळी पडून त्यांचाही मृत्यू या ठिकाणी झाला. त्यावेळी म्हसवडमधून बराच उद्रेक निर्माण झाला. त्याचा राग किंवा त्याची चीड आम्हालाही होती. त्यासाठीच आम्ही ठरवून रस्ते विकास महामंडळाचे विभागीय कार्यकारी अभियंता सो घोडके मॅडम व सो पोद्दार मॅडम यांना आज भेटल्यानंतर त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा केली की हे जे कामं थांबलेले आहेत, मग धुळदेवचं पुलाचं काम, तसंच म्हसवडमध्ये रथमार्गाच्या तिथलं जे काम राहिलेलं आहे म्हणजे जो रथमार्गाकडे रस्ता वळतो आहे ते काम पूर्ण करून द्यावं. तसंच आपल्या पंढरपूर नाका म्हणजे मारुतीच्या मंदिरापासून सिद्धनाथाच्या मंदिराकडे जाणारा जो रस्ता आहे तेही काम जे अर्धवट राहिलेलं आहे किंवा डायरेक्ट उतार आहे ते काम स्लोप देऊन जे काही काम राहिलेलं आहे ते काम पूर्ण करावं. तसंच बसस्टँडच्या तिथली तशीच परिस्थिती आहे. नगरपालिकेकडे येणाऱ्या रस्त्याचं काम पूर्ण करून द्यावं अशी आपण त्यांना मागणी केली. तसेच ॲक्सिडेंट होण्याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की रस्ता चांगला झाल्यामुळं भरधाव वेगाने येणारे वाहनं आणि त्याच्यावरती वाहन चालकाचा सुटणारा कंट्रोल यामुळे ॲक्सिडेंट होत आहेत. तर त्यासाठी त्याला स्पीड लिमिट असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण स्पीड ब्रेकरची तर मागणी करू शकत नाही, कारण माननीय उच्च न्यायालयाने स्पीड ब्रेकरवरती मुख्य हायवे जे आहेत
नॅशनल हायवे जे आहेत त्या नॅशनल हायवेना स्पीड ब्रेकरचा बंदी घातलेली आहे. तर आपण स्पीड ब्रेकरऐवजी रंबलर्स म्हणजे पांढरे पट्टे जे जाड 10 mm पर्यंतचे पट्टे असतात ते अधिकाधिक प्रमाणात पट्टे ओढून जेणेकरून स्पीड त्याचं वाहनांचे स्पीड कमी होईल आणि ॲक्सिडेंटचे प्रमाण कमी होईल अशा काही सूचना आपण त्या अधिकाऱ्यांना केल्या आणि त्या सूचना त्या सर्व त्यांनी मान्य केल्या आणि येत्या आठवड्यामध्ये त्यांचं एक ते अधिकारी व मसवड नगरपालिका किंवा मसवड नगरपालिकेच्या मसवड शहरातील काही सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक यांना सर्वांना घेऊन जिथे जिथे ॲक्सिडेंट होत आहेत तिथे तिथे उपाययोजना मग ते साईनबोर्ड असतील ते रंबलर्स असतील किंवा आणखी काय उपाययोजना करता येतील त्या संदर्भात आपण येत्या आठवड्यामध्ये उपाययोजनेला सुरुवात करू असं त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे. आणि राहिलेली कामं आमच्यासमोर त्यांनी जे जबाबदार लोक आहेत त्या लोकांना बोलावून कामं त्वरित चालू करून ते कामं संपवण्याच्या सूचना आमच्यासमोर दिलेल्या आहेत. ते कामं लवकरात लवकर संपतील अशी अपेक्षा आहे. प्रतिनिधी महेश कांबळेसह नागनाथ डोंबे, राजू 79 न्यूज म्हसवड.